लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिपनाथ देवस्थानातील गाळे मुस्लिमांना भाड्यानं दिल्याच्या आरोपांवरून निर्माण झालेल्या वादावर सध्याच्या विश्वस्त मंडळानं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलंय. संबंधित गाळ्यांचे करार माजी अध्यक्ष संजय मरकड यांच्या कार्यकाळातच त्यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले असून ते जून 2026 पर्यंत वैध असल्याचे लिखित पुरावे ट्रस्टनं पत्रकारांसमोर मांडलेत. विश्वस्त मंडळानं सांगितलंय की जानेवारी महिन्यात सध्याच्या समितीनं पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्याही गाळ्यांचा नवीन करार केला गेला नाही. देवस्थानचे एकूण 49 गाळे असून त्यापैकी 4 गाळे मुस्लिमांना दिले गेलेत आणि तेही माजी अध्यक्षांच्या कार्यकाळातच देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर केले जात असलेले आरोप दिशाभूल करणारे असल्याचा दावा विश्वस्तांनी केलाय. दरम्यान देवस्थानच्या समितीवर सुमारे 10 ते 12 एकर अतिक्रमण झाल्याचा आणि गोशाळेच्या नावाखाली काही जमीन बळकावल्याचा आरोपही ट्रस्टकडून केला गेलाय. यात्रेदरम्यान देवस्थानच्या जागेवर व्यावसायिकांना मोफत जागा देण्यात आल्या असतानाही ग्रामपंचायतीकडून पावत्या देऊन वसुली केली गेली आहे. यातून हजारो लोकांची लूट झाल्याचा आरोपही केला गेलाय. मुस्लिम विश्वस्तांच्या नातेवाईकांना गाळे दिल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी कोण कोणाचे नातेवाईक आहेत याचं आत्मपरीक्षण करावं असा टोलाही विश्वस्तांनी लगावलाय. काही जण 2 वर्षांपासून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत हिंदू असल्याचा आवाहनत असले तरी आम्ही जन्मापासून हिंदू आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. खरं तर कानिपनाथांची यात्रा ही भटक्याची पंढरी म्हणून ओळखली जाते. हा देव 18 पगड जातीचा आहे. येथे प्रत्येक समाजाला मान दिला जातो. खरं तर हा देश घटनेने चालतो आणि म्हणून या देवस्थानाला सुद्धा एक घटना आहे आणि म्हणून विश्वस्त पदाची एक जबाबदारी आहे की नाथांचा प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. खरं तर नाथांनी कुठलाही भेदभाव केला नाही. नाथांना तर 700 शिष्य होते आणि म्हणून नाथांनी संतांनी जो आमच्याकडे मार्ग दावून दिला तोच मार्ग विश्वस्त मंडळ पार पाडत आहे. खरं तर जे आरोप करतात गाळ्याच्या संदर्भामध्ये जर बोलायचं ठरलं तर त्यांच्याच कालखंडामध्ये ते गाळ्याचं वाटप झालेलं आहे. 16 जुलै 2025 रोजी त्यांनी तो करार केलेला आहे आणि तो करार 15 जून 2026 तो संपत आहे. म्हणजेच त्यांच्याच अध्यक्षांच्याच कालखंडामध्ये त्यांना ते गाळे वाटप झालेलं आहे. खरं तर जे आरोप करतात मुस्लिमांचेच ते नातेवाईक आहेत. खरं तर या मुद्द्याकडे पाहताना त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. 5 वर्षांपूर्वी देवस्थानचे अध्यक्ष आणि सरपंच असताना हिंदुत्वाचा मुद्दा कुठं होता? आता 2 वर्षांपासून त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून एकीकडे करार करायचे आणि आम्ही हिंदू आहोत असं म्हणायचं. मग हे फक्त लोकांना फसवण्यासाठीच यांचं हिंदुत्व आहे का असा सवालही विचारला गेलाय. वास्तविक पाहता आम्ही आल्यानंतर या देवस्थानमधली जागा पाठीमागचे सगळे विषय हाताळताना असं लक्षात आलं की देवस्थानची 242 एकर जागा आहे. आम्ही पाहणी केली असता काही जागेवरती अतिक्रमण केलं. चौकशी करण्याअंती अध्यक्षांच्याच मित्रांची या ठिकाणी काही ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. चौकशी केल्यानंतर असं आम्हाला दिसून आलं रोपवेचा. तर रोपवेच्या कारण जिथं रोपवे उतरायचं त्याच ठिकाणी यांनी गोशाळेचं नियोजन केले. गोशाळा गोमाता आम्ही मानणारा वर्ग मानणारे लोक आहोत, आम्ही हिंदुत्वादी आहोत, परंतु यांनी स्वयंघोषित गोशाळा जी त्यांच्या घरापाशी चाललेली आहे त्यांनी ही जागा देवस्थानची जागा ॲक्वायर करण्यासाठी 10 एकरावरती गोशाळेचं अतिक्रमण केलेलं आहे. आम्ही गोशाळेबद्दल आमचा काहीही
म्हणजे विरुद्ध नाहीये की गोशाळा आम्ही गोमाता आमची माताच आहे, परंतु गोमातेचा उपयोग करून त्या जमिनीला हडप करण्याची ही एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे. तर पुढील काळामध्ये मागील काळामध्ये आम्ही प्रशासनाला हे कागदपत्री सुद्धा व्यवहार केला, तर ते कागदपत्री व्यवहारामध्ये प्रशासनाने सांगितलं की ही जागा सदर अध्यक्षांनी अतिक्रमण केलेलं आहे, हे काढून घेण्यात यावं. पण अद्यापही त्यांना त्यांच्या जोरावर याच्यावर त्यांनी कोणतंही अतिक्रमण काढलेलं नाही. येणाऱ्या काळात आम्ही निश्चित ती भूमिका घेणार आहेत, कारण देवस्थानच्या जागेमध्ये कोणी अतिक्रमण करू नये. यांनी अध्यक्षाचा आणि गावच्या सरपंचाचा या दोन्ही पदाचा फायदा घेऊन हे दुरुपयोग केलेला आहे. सर्व विश्वस्त मंडळांनी जर म्हणजे पाहणी केली, त्यामध्ये खूप 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 मोठाले खड्डे उत्खनन झालेलं आहे. त्या मुरुमाच्या उत्खननाचा विचार केला असता, काही लोकांना विचारला असता, त्यांच्या कार्यकाळामध्ये झाल्यामुळे आम्ही त्यांच्यावर आरोप करणार की यांच्या कार्यकाळामध्ये मुरुमाचा लाखो रुपयाचा उपसा झालेला आहे. आम्ही कोणताही उपसा करणार नाहीत. आणि आम्ही जे आता यावेळेस जे रस्त्याचं काम केलंय ते रीतसर तहसीलदारांकडे रॉयल्टी भरून, ज्या गट नंबरमध्ये रॉयल्टी भरली त्याच गट नंबरमध्ये तेवढा मुरुम काढून आम्ही रस्त्याचं काम केलेलं. मागील काळामध्ये जे गाळ्याचे विषय झालेले आहेत, जे आज आम्हाला आरोप केलाय, मागील अध्यक्षांनी जो आरोप केलाय की हे मुस्लिम नातेवाईक आहेत, मुळातच हे 2 वर्षापूर्वी झालेले हिंदुत्ववादी आहेत. आमच्या जन्मापासून वयाच्या 8व्या वर्षापासून हिंदुत्वाचं काम करणारे आम्ही मंडळी आहोत. आम्ही आता 2 वर्षासाठी हिंदुत्व स्वीकारलेलं मंडळी नाहीत. तर आपण आपलं स्वतः आत्मपरीक्षण करावं, कोण कोणाचे याच्या मागच्या वर्षीचे नातेवाईक आहेत. त्याच्या पलीकडचा मुद्दा, ज्या गाळाधारकां 7/3/2025 रोजी यांनी त्या गाळ्याचं अग्रीमेंट केलेलं, करार केलेला आहे, त्या गाळ्यावरती ह्या अध्यक्षांची स्वतःची स्वाक्षरी आहे. हा पुरावा तुम्हाला आम्ही आमच्याकडे याच्या 100 रुपयाच्या नोटरीवर त्यांनी करून घेतलेला आहे. आणि आम्हाला सांगतात की गाळ्याधारकांना तुम्ही गाळा रिनोव्हेशन करून द्याला. तर आपण आपलं स्वतः पाहावं, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तुम्ही गाळाधारकांना हे गाळे दिलेले आहेत. तर आमच्यावर जो आरोप करतायत तर त्याचा आम्ही तुम्हाला सगळे कागदपत्रे देऊ शकतो. मढी हे 18 पगड जाती धर्मांचं श्रद्धास्थान असून इथं येणाऱ्या भाविकांमध्ये सर्व धर्मियांचा सहभाग असतो. देवस्थानचा कारभार संविधानिक पद्धतीनं चालवला जात असल्याचं ट्रस्टनं स्पष्ट केलंय. तर देवस्थानच्या जमिनीतील मुरुम उत्खनन, आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींबाबत महसूल प्रशासनाकडे तक्रार करण्याचा इशाराही विश्वस्तांनी दिलाय. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.